ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे आणि हे महत्वाचं आहे, जी का महिला विधवा विधवा असतात महिला, हं? आणि विधवा झाल्यानंतर त्यांच्यावर प्रापंचिक जी अडचणी असतात, मुलांचं शिक्षण असतं, मुलांना मोठं करणं वगैरे, हं? हं? अशा गोष्टी त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. अशा एका विधवे महिलेची जे का आपल्या संपर्कात होते एक 7-8 वर्षापूर्वी, त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण 2 दिवसापूर्वीच ते आपल्याकडे येऊन गेल्या. तर त्यांच्याविषयी थोडी माहिती देतो. नाव वगैरे उल्लेख करत नाही, त्याने करू नका म्हटले, तुम्ही व्हिडिओ टाकतात पण, म्हणून मी कुणाचं नाव उल्लेख करणार नाही. तरी असो, फक्त आपल्याला त्यातून घ्यायचंय काय हे आपल्याला पाहायचंय. तर मी पूर्वी तसं म्हणजे 7-8 वर्षापूर्वी तितकं मी जास्त काही बोलत नव्हतो एवढं, कारण मला बऱ्याच दुसऱ्याच तोडगे वगैरे या विषयावर बोलत होतं. पण जसा तुम्हा लोकांचा संपर्क झाला आणि खूप लोकांचा संपर्क होत असल्यामुळे अडी अडचणी येऊन मला वेगवेगळे काही उपाय सुचत गेले आणि मी तुम्हाला सांगत गेलो आणि योग्य मार्गदर्शन करत गेलो. त्यातून ही एक चांगलं योग्य मार्गदर्शन मी केलं, म्हणून आज ह्या ताईचं खूप काही चांगलं झालेलं आहे, म्हणून ते भेटायला आले होते मला. तर मी थोडक्यात सांगतो त्यांच्याविषयी. 7-8 वर्षापूर्वी नेमकंच त्यांच्या पतीचं निधन झालं होतं, म्हणून त्या खूप तणावामध्ये होते. म्हणजे मुलं थोडी लहान होते आणि त्यांच्या नवऱ्याचा एक बिझनेस होता, मोठा बिझनेस काहीतरी होता. फक्त ते बिझनेस होता असं बोलले होते. आणि मग त्यांना त्या घरातच असल्यामुळं त्यांना काही त्या बिझनेसविषयी, कुठल्या व्यवहाराविषयी काही माहीत नव्हतं. आणि विशेष म्हणजे त्यांना असं म्हणजे जवळचं कुणी नातलग असं नव्हतं. समजा दिरं वगैरे काही असं असतील काही, पण त्यांनी काही त्याचा उल्लेख बी केला नाही. पण ते बोलत होते की मला कुणी असं जवळचं नाही आहे, कुणी माझं पाठीमागं बघणारं. तर त्यांनी माझ्यापुढे त्यांची व्यथा मांडली की आता माझ्या लेकरांचं कसं होईल, काय होईल. आणि मी ज्यावेळेस त्यांचं पाहिलं, मी बऱ्याच वेळेस काय करतो असतो, समोरची व्यक्ती आल्यानंतर त्याचं सगळं बॅकग्राऊंड पाहतो. बोलण्यातून काही जाणवतं, आपण काही विचार करतो. त्यावेळेस मला त्या ताईचं जे समजा वागणं, त्यांचं काय एक मानसिकता, ते सगळं मी व्यवस्थित पाहिलं. मला जाणवलं की ती खरंच पतीवर खूप प्रेम करत होत्या. आणि ज्या महिला पतीवर प्रेम करतात, पतिव्रत आहेत म्हणूया आपण, त्या महिला जरी त्यांचा पती वारला, मृत्यू पावला, तरी त्यांना कसलीच अडचण येऊ शकत नाही. आर्थिक बाजू कुठलंच काही होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस ती महिलेचा पती वारतो, शरीर नष्ट होत असलं तरी त्याचा आत्मा त्या स्त्री भोवताली सतत राहतो. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण जे मला जे अनुभव आलेत, लोकांना सांगतो, त्याच्यातून मी सांगतो. कुणाला पटेल न पटेल हा त्यांचा प्रश्न आहे. कुणी फार डोकं लावतात पुढे, त्यांना पटत पण नाही त्या गोष्टी. पण नाही पटलं तरी काय अडचण नाही. पण जे अनुभव आहे ते सांगतोय मी, जे लोकांना येतात ते. तर त्या बाबतीत मी त्यांचं पाहिल्यानंतर म्हणलं, ताई तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे पती जरी तुमच्यात नसतील, कसे शरीर नसतील, पण त्यांचा आत्मा हा तुमच्या सभोवताली राहणार आहे. तर तसा तर सगळ्यांचाच राहत असतो, पण त्यात 2 प्रकार असतात. जर पती पत्नीमध्ये भांडणं, तंटे काही, अगर त्या दोघांचं जर व्यवस्थित पटत नसेल, तर त्यांचा आत्मा हा त्रास देतो, त्या पत्नीला परत त्रास देतो, आत्मा त्रास देतो. पण ज्यांचा समजा पतीविषयी प्रेम त्यांचं जरी व्यवस्थित असेल, एकमेकांविषयी प्रेम चांगलं असेल
आणि ती पत्नी एकनिष्ठ, म्हणजे ती जी स्त्री आहे ती एकनिष्ठ, पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचा कधीही आयुष्यात तिनं विचार केला नाही, अशा स्त्रीला कधीच अडचण येत नाही. कारण तिचा पती मृत्यू जरी शरीराने नष्ट झाला तरी तो जो आत्मा आहे तो तिच्या भोवताली सतत राहत असल्यामुळे तिला प्रत्येक संकटातून तिला बाहेर काढतो. हा अनुभव आहे. हाच अनुभव या ताईने मला सांगितला नंतर. पण अगोदर मी ही गोष्ट सांगितली होती त्यांना, ताई तुम्ही काळजी करू नका, ताई काळजी करायसारखं काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं म्हणजे जे मुलांचं काय अडचण काही होणार नाही, सर्व व्यवस्थित चालेल, माझ्यावर विश्वास ठेवा म्हटलं. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, जे देवधर्मातल्या सांगतो, त्या आधारे तुम्ही या गोष्टी करत राहा. आता ते त्यांना काय सांगितलं मी, तुम्ही शिवपूजा करायची. शिवपूजा का करायची सांगितली, तसं तर मी सर्वांना सांगतो, पण त्यांना का विशेष सांगितली, त्यांना मी वाळूचं शिवलिंग बनवायला, जी का मनोकामना पूजा करायला मी सांगत असतो तुम्हाला लोकांना सर्वांनाच, तशीच त्यांना पण शिवपूजा सांगितली. नियमितपणे दररोज शिवपूजा करायची. ते वाळूचं सोमवारी करायचा आणि दररोज जे आहे घरामध्ये धातूचं शिवलिंग दिलं त्यांना, मी माझ्याकडून दिलं. माझ्याकडूनच त्यांना शिवलिंग एक छोटं दिलं आणि म्हटलं या शिवलिंगाची नियमितपणे दररोज सकाळी लवकर उठून स्नान करायच्या अगोदर पूजा करायची म्हटलं. आणि फक्त या देवावर विश्वास ठेवा म्हटलं आणि माझ्या बोलण्यावर. कारण माझ्यावर विश्वास असेल तर काही गोष्टी तुम्हाला साध्य होतात. ते कशा होत्यात ते सांगतो म्हटलं. मी तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवतोय, शिवभक्तीचा मार्ग दाखवतोय आणि शिवभक्तीच्या मार्गातून तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. म्हणजे अडचण न का येण्याचं कारण, जे तुमचा पती वारलाय, तुम्ही दुःखी आहात, तुमचा आधार गेलाय, पण म्हणजे अतृप्त आत्मा जो आहे तुमचा, जो आत्मा तुमच्या पतीचा जो आत्मा आहे, तो आत्मा तुम्हाला सहकार्य करेल. हे माझी मला अनुभव होते. कारण अशा गोष्टी मी अभ्यासल्या, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी माहीत होत्या. तर तुम्ही फक्त शिवपूजा करायचं. आता शिवपूजाचा आणि तुमच्या पतीच्या आत्म्याचा काय संबंध, तर मी ते पण त्यांना समजावून सांगितलं, त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणलं जी मृत्यू पावल्यानंतर जे अतृप्त आत्मे असतात त्यांचं मन बायकापोरात राहतं, अगर कुठल्या इस्टेटीमध्ये राहतं, ते जे आत्मे असतात ते शिवाच्या अधीन असतात. म्हणजे शिव म्हणजे या भूतांचा देव आहे, तो बॉस आहे, भूतावळीचा बॉस आहे, अतृप्त आत्म्याचा बॉस आहे. म्हणजे त्याच्या नियंत्रणाखाली, ह्या देवाच्या नियंत्रणाखाली हे अतृप्त आत्मे राहतात. म्हणजे देव जो म्हणेल तेच करतात ते. जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा आत्मा तुम्हाला सहाय्य करून घ्यायचा असेल तर तुम्ही शिवभक्ती करावी लागेल. आणि नियमितपणे तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या पतीचं जे आहे मासिक, जे महिन्याला या तिथीला तुमचा नवरा वारलाय, मृत्यू पावला, त्या तिथीला तुम्ही त्याच्यानंतर त्याला जे आवडत होतं, समजा काय भाजी पोळी चटणी काय जे ते नियमितपणे आलटून पलटून, ज्याला त्याचा तुम्ही त्याच्याबरोबर संसार केलाय तर त्याच्या आवडी निवडी हे सर्व तुम्हाला माहीतच असतात. आणि त्याप्रमाणे तुम्हाला आठवण आली की ते जर आठवण एखादा पदार्थ तुम्ही केला आणि तुमच्या पतीची आठवण आली, ज्यावेळेस महिला एकनिष्ठ पतिव्रता असतात त्या आणि नवऱ्यावर प्रेम असतं ना, ती त्यांना प्रत्येक गोष्ट नवऱ्याची आठवते. प्रत्येक गोष्ट नवऱ्याची आठवत असते. आणि त्याप्रमाणे तुम्ही ते पदार्थ त्याच्या नावाने थोडंसं प्लेटमध्ये काढत जा, पक्ष्याच्या नावाने ठेवा, गाईला चारत जा. तुम्हाला जे तुम्ही एरवी जरी तुम्हाला वाटलं, कधी आठवण आली एखादा पदार्थ केला त्यांना लय आवडत होता असं जरी वाटलं तर ते गोष्ट करायची म्हटलं. आणि बिचारीनं माझं ऐकलं. मी तिला काय सांगितलं, चांगलं सांगितलं होतं ना, आणि तिला विश्वास होता माझ्यावर खूप, काहीतरी आपल्याला मार्ग निघतो याच्यातून. आणि तिला एक आधार वाटला माझा बोलण्यातूनही की आपल्याला योग्य मार्गदर्शन भेटलंय. म्हणून ती खूप विश्वासानं माझ्या गोष्टी करू लागली. मी जसं सांगितल्या त्याप्रमाणे करू लागले ते.
भलं आमचं ते समजा संपर्क होणं नव्हता, फक्त फोनवरूनच कधी काही आलं, समजा आमुष्याला ताट काढायला लावणं, ह्या गोष्टी वगैरे. आता ती प्रश्न काय होता, तिचा आर्थिक बाजूचा प्रश्न होता. म्हणजे मुलांचं शिक्षण आहे, मग काय करायचं. मग ते आपली थोडेफार काही कामधंदे करून काहीतरी करत होती, मुलं शिकत होती. आणि विशेष म्हणजे ज्या नवऱ्याचा पार्टनरशिपमध्ये बिझनेस होता, तो माणूस, आता तो माणूस, आता हिला, ह्या बाईला माहीत नव्हतं नवऱ्याचे व्यवहार कसे येतं, अगं काय कुठं कसे गुंतवणूक केली, काय केली. आणि बरेच जण काय करतात, अशा अडचण आल्यानंतर आपले मन जे आपले आपले असतात ना, ते लोक सुद्धा दूर होतात. कारण आपल्याला काहीतरी आर्थिक टंचाई झाल्यानंतर मागतील पैसे वगैरे, म्हणून लोक येत नाहीत जवळ जास्त करून. आणि त्या बाबतीत तो पार्टनर बी फक्त सुरुवातीला आला, पण त्यानं सांगितलं नाही की की मला समजा त्या पार्टनरनं घरी येणं बी बंद केलं, संपर्कात राहायचंच बंद केलं. आता ह्या बिचारीला त्या नवऱ्याचे आणि त्याचे व्यवहार कसे होते, काय होतं, याविषयी काहीच माहित नव्हतं. कधी सांगितलं पण नाही ना त्यानं. कारण त्याला तरी काय माहिती की बाबा पुढे आपला मृत्यू होईन आणि हे अशी अडचण काय निर्माण होईल. पण तो जो व्यक्ती आहे, तो एवढा बदमाश निघाला की त्यानं ह्याबद्दल म्हणजे अगोदरच सांगितलं की आम्ही पार्टनरशिपमध्ये नव्हतो वगैरे, एवढं काही पैशाचे काहीच ते मेळच लागू देण्यात गेला. 1-2 वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला ताईने, त्यांच्या भावाला वगैरे घेऊन गेल्या, पण तो काही म्हणजे इकडं तिकडं असा लागू देण्यात गेला, मेळाला मेळ काहीच. मग आता पैसे तर आता सगळे कुठं गुंतविलेत, काय काहीही माहीत नाही. आणि यांना तर खूप आर्थिक टंचाई. मग कसं तरी आपलं करत करत भाऊ काही त्यांना सहकार्य करायचं, आपलं किराणा वगैरे अशा काही भरण्यात, अशा गोष्टीत कोणं मुलं इकडे मोठे व्हायले, ह्या काही काम करून वगैरे चाललं होतं. मग कधी मध्ये मला सांगायचे असं व्हायलंय. मी म्हटलं ताई, तुमचा पती तुमच्या सोबत आहे, लक्षात घ्या. माझं एकच वाक्य त्यांना असायचं, काही काळजी करू नका. जर तुमच्या पतीचा आणि त्याचा जर बिझनेस दोघांमध्ये असेल आणि काही पैशाचे व्यवहार जर असतील मोठे काही, तर 100% तुम्हाला ते पैसे द्यावाच लागतील त्या व्यक्तीनं. त्यावेळेस ते म्हणायचे, अहो तो सांगत, ते माणूस नाहीच म्हणतो, हो काहीच नाही म्हणते, आमचं पैशाचे व्यवहारच नाही म्हणतो, तो कसंच ही लागू देण्यात गेलाय. म्हणलं तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माहित आहे ना की फक्त तुम्हाला नेमके पैसे काय माहित नाही, पण व्यवहार होते हे तर माहिती असतील ना की त्यांचं काही पार्टनरशिपमध्ये बिझनेस आहे काहीतरी म्हणून. म्हणजे हा म्हणत होते, पण मला काही त्याच्याविषयी माहित नाही. काही काळजी करू नका म्हणलं. आपला हा शंभू आहे म्हटलं, शंभू बरोबर कार्यक्रम दाखवेल त्याला. थोडा दम काढा म्हणलं. काही काळजी करू नका, जसं जमन तसं मुलांना शिकवत राहा, हे करत राहा. तर अशा पद्धतीनं ते चाललं, रडगाणं काही. मग ते आपलं म्हणलं, तुम्ही नियमितपणे तुमच्या पतीचं ते करजा महिन्याचं तुम्हाला असे पदार्थ, एवढं तुम्ही ते विसरू नका. कारण हा जो आत्मा आहे ना, एक ना एक दिवस त्या व्यक्तीला त्रास देणार. म्हटलं त्या व्यक्तीला त्रास देणार, त्याला सांगणं करेल की तू माझ्या मिसेसला पैसे देऊन टाक, काही करू शकतो म्हटलं. कारण तुम्ही शिवभक्ती करता आणि शिव हा त्या आत्म्याला बरोबर ही करतो. देव नाही येणार, पण म्हणलं त्या आत्म्याद्वारे त्या व्यक्तीला त्याच्या मनामध्ये ती घालणार आणि तुम्हाला पैसे देण्यासाठी प्रवृत्त करणार. तेही मनानं देऊ शकेल म्हणलं, फक्त वेळ लागेल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा म्हटलं. अशा पद्धतीनं त्या ताई, मी त्यांना जप पण सांगितला होता. जप लिहिलं, संध्या तुम्हाला काय इच्छा आहे की तुमच्या काही व्यवहारातले पैसे असतील कुठं ते मिळावेत, तुम्ही ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा मंत्र जप लिहायचा म्हणलं. आणि त्यावेळेस मी खूप लोकांना सांगत होतो, त्यावेळेस मंत्र लिहायला संध्याकाळी लिहित जा म्हणायचं, आणि त्याच्या खाली तुमची मनोकामना लिहित जा. तर
त्या ताईंनी मग त्यांना ती लक्षात आलं की ते मंत्र लिहायच्या आणि त्यांची इच्छा प्रगट करायची की बाबा हे माझे जे आहेत लेकरांचं शिक्षण आहे, पुढे अमुक काही गोष्ट काय ते सगळे. मग तरी बरेच वर्ष गेले. तो माणसाला कधी तो म्हणजे उडवाउडी त्यांच्याकडेच माझे पैसे येतं, पण आता तुमच्यावर अडचण आहे म्हणून तुम्हाला मागू शकाना गेलो. म्हणजे उलटे काय करायला तो व्यक्ती ह्या ताईच्या नवऱ्याकडेच पैसे आहे असं दाखवायला लागला. हे तर लांबच राहिलं देणं. परेशान व्हायचं. कधी मध्ये ते त्यांनी ह्यांनी कॉल करायच्या आधी तोच म्हणायचं ते पैशाचं काय करायचं, आता झालं ना आता बरेच वर्ष. त्या बाईच्या मागं तगादा लावायचा. माझेच पैशाचं कधी करतात, आता बरेच वर्ष होईले, सारखं कुरकुर कधी मध्ये विचारायच्या. हे ताईनं पैसे मागायचं, मग ही ताईनं मागणंच बंद केलं. मग चाललं असं. पण इकडे शिवाने बरोबर कार्यक्रम चालू केला. कारण शिवभक्ती करत होती ताई ती, आणि शिवभक्ती करत असते त्याच्यामुळे ती आत्मा आहे तिच्या नवऱ्याचा, त्या आत्म्याला जागृत केलं चांगलं. आणि बरोबर तो आत्मा त्या माणसाला असा त्रास द्यायला चालू केलं, त्याला भास व्हायला लागले. आता ही भास झालेले काय झालेले कसं म्हणतात, तुम्हाला कसं कळलं ते बाईनीच नंतर सांगितलं ना. आता ते काय झालं ते पुढे ऐकावंच लागेल तुम्हाला. तर तिला भास व्हायला लागली. भास व्हायले कधीतरी तू कोणी आल्यावर वाटायचं, झोपेतच तो दिसायचा, त्या बाईचा नवरा दिसायचा, भेटी घालायचा, तुझे लेकर सुद्धा वनवासाला लावील, असं काही काही म्हणजे स्वप्नात येऊन अगर त्याला भास तसे म्हणजे भीतीदायक चालू झालं त्याच्या. आणि म्हणला माझ्या लेकराचं वनवास करायला अगर मला तर तुला असं करील काय, त्याची त्याला ती म्हणजे कशा पद्धतीनं काय त्याला ते भीतीत करायला निर्माण त्याच्या पोटी. आणि असं चाललं आणि एका दिवशी कदरून म्हणजे वरिष्ठ काही लटले आणि त्या ताईला बोलावून, त्यांच्या भावाला बोलावून आणि त्यानं खरं काय ते सांगितलं. आणि त्यांना काय लाखोचे व्यवहार होते त्यांचे, काय ते पूर्ण पैसे दिले. कारण ताईला खूप अडचण होती. आणि विशेष म्हणजे देऊन म्हटला, हे जे समजा आमचा बिझनेस पार्टनरशिप मधला होता तो आता तुमच्या ह्या मुलाला पण मध्ये मुलाच्या ह्याच्या नावानं काही देतो म्हणला. आणि हे पैसे म्हणले एवढे एवढे होते आमच्या व्यवहारात अर्धे, हे पैसे जर तुम्हाला पुढे मुलाला बिझनेस मध्ये करायचं असेल तर करा, नाही तर नका करू, पण हे पैसे तेवढे एवढे असे म्हणून त्या माणसानं त्या ताईला देऊन त्यांच्या भावाच्या समोर सर्व साक्ष दिले. मग त्यावेळेस त्यानं स्वतःहून सांगितलं, अहो मला अन्न गोड लागाना गेलं हो, खरंच माझी म्हणजे त्यानं कबूल केलं की माझी इच्छा नव्हती तुम्हाला द्यायची, माझं मन फिरलं होतं, आता गेलाय आता काय आपण काय सांगायचं. पण कालांतराने ह्या 2 वर्षांमध्ये खूप मला त्रास झाला, मानसिक त्रास व्हायला लागला. घरामध्ये वातावरण खराब झालं, घरामध्ये भांडणं होईले, आमच्या घरामध्ये मुलांबरोबर मी माझी होईल, पुन्हा म्हणजे एकंदरीत आनंदच नाही म्हणले, आर्थिक नुकसान होईल म्हणली माझी, खूप आर्थिक नुकसान व्हायला लागली. कुठं म्हणजे असं कुठं यश येऊ नाही गेलं, काही येऊ नाही गेलं, कदरून. आणि मग मी असं पाहायला चालू केलं की बाबा हे असं का, तर ते म्हणले तुम्हाला अतृप्त आत्म्याचा त्रास आहे म्हटले. मग मला अतृप्त आत्म्याचा त्रास, आत्मा म्हणजे मला लक्षात आलं की हाच असेल म्हणून. आणि मग मला कळलं म्हणून मी काही तुमचे देऊन टाकतो, माझ्याकडून झाली चूक झाली, क्षमा असावी असं म्हणून त्या व्यक्तीनं ते ताईचे पैसे देऊन टाकले. आणि हे किस्सा सगळं ताईने सांगितलं मला की असं असं झालं म्हणून त्या व्यक्तीनं आम्हाला समजा देऊन टाकले म्हणले पैसे. आता त्या पैशामध्ये समजा ते आता मुलांचं शिक्षण असेल, अगर काय पुढे करायचं करतील ताई. तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत, म्हणजे खरं वाटत पण नाही. पण ज्यांना अनुभव आहे ना अशा गोष्टींचा, आणि ज्या का पतिव्रता आहेत, एकनिष्ठ आहे स्त्रिया, जी गैराती वागत नाहीत पती गेल्यानंतर, तर त्या स्त्रियांना त्यांचा पती जरी मृत्यू पावला, मी गॅरंटी देतो
आणि त्याने जर नियमितपणे शिवपूजा वगैरे अशा देव धर्मामध्ये जर मन रमवलं, तर त्यांना कधीही देवासह तो पती सुद्धा कुठल्याही अडी अडचणीमध्ये सहकार्य होतो. आता बऱ्याच जण मला अशा गोष्टी सांगतात, ह्या म्हणजे अशा अनुभव बऱ्याच. आता काय सगळ्या स्त्रिया तशा खराब नसतात, काही असतात धापाच. जे चांगल्या स्त्रियाशी संपर्क समजा त्यांनी समजा माझ्याशी संपर्कात आहेत, मी त्यांना सांगितलं, त्यांना यश पण आलं. मी एवढेच ताई पुरता नाही मर्यादित, माझ्याकडे अनेक अशा बऱ्याच नोकरीच्या संदर्भात, कुठल्या काही अडचणीच्या कामाच्या ह्याच्या संदर्भात आम्हाला कसं, मी फक्त एकच सांगत असतो, निष्ठेनं शिवभक्ती करा. आणि तुमचा जो पती आहे जरी गेला असेल तरी तो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल, सहकार्य करेल, अदृश्य रूपानं कुणाच्या ना कुणाच्या रूपानं तुम्हाला जी समस्या आहे ते दूर करतो, ही गॅरंटी देतो असतो मी. तर मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो की पती गेला म्हणून टेन्शन घेऊ नका. कसं, तुम्ही जर एकनिष्ठ असताल, पतिव्रत असताल, गैरती वागत नसाल, तर तुम्हाला काही अडचण नाही. थोडासा त्रास होईल, पण शंभो आणि तुमच्या पतीचा अतृप्त आत्मा हा दोघं जण तुमच्या सदैव पाठीशी असतात, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला शिवपूजा ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. अजून एक दुसरा किस्सा म्हणजे सांगतो की वाईट झालेला किस्सा, म्हणजे वाईट म्हणजे ज्या बाईचा विश्वास नव्हता, अशाच पद्धतीची एक बाई होती. म्हणजे तिच्या पतीचं निधन झालं, पण हिच्यात आणि तिच्यातलाही फरक होता. कारण आम्हाला मित्र म्हटलं ना, माणसं कळतात. आमच्या समोर आले ना, हे कसं आम्ही बोलून दाखवत नाही, त्यांना बोलत नाही सहसा, पण आम्हाला ते लक्षात येतं ही कुठल्या मार्गातलंय, काय आहे हे. तर त्या बाईचा पती वारला, मग समजा ती कशामुळं दुसऱ्या समजा काही अडचणी ह्या गोष्टीसाठी आली, पण मी तिला पण हीच गोष्ट सांगितली होती. फरक बघा आता. त्या अलीकडेची गोष्ट आहे हे, आणि ती जरा जुनी झाली, मग पूर्वीची होती ती राहून, पण ती अलीकडली. तर त्या ताईला सुद्धा सांगितलं की बाबा, म्हणजे की बाबा तुमचा पती वारला, ठीक आहे, तुम्हाला समस्या निर्माण होतात, मुलांवर संकट येऊ शकतात. कारण काय असतं, कुठल्याही मुलांचे म्हणजे समजा वडील वारले तर त्यांना पितृदोष लागतो. लहानपणी जर वारले ना वडील तर त्यांना पितृदोष लागतो. म्हणून तुमच्या मुलांना पितृदोष लागू शकतो. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तिथीप्रमाणे त्यांना नैवेद्य ठेवत जा, अमावस्येला नैवेद्य ठेवत जा, घरात नारळ फुटत जा आणि नियमितपणे शिवपूजा वगैरे करत जा. आता मला सुद्धा ह्या गोष्टी करा, ही बाई काही ठराविक दिवसच करणार आहे हे आम्हाला कळतं, कारण त्यांचं हालचाल, त्यांचे बघणं, त्यांच्या माइंडमध्ये काय असतं हे लक्षात येतं आमच्या. हे करणार नाही जास्त दिवस, पण आपल्याकडे आलेत ना, आपण त्यांना चांगलं सांगायचं. अगर आपल्याला विचारतात ना तर सांगायचं. कारण त्या पूर्वीच्या ताईसारखी ही सभ्यपणातली नव्हती. सभ्यपणा आणत होती, म्हणजे सभ्यपणा असल्याचं दाखवत होती, पण ती सभ्य नव्हती. नवरा मरतो का नाही तर लगे एका व्यक्तीच्या गळ्यात पडलेली बाई होती. तिला काही सांगितलं नाही, पण ते लक्षात येत होते तिच्या हालचाली होऊन. अगर तिचं त्या पतीविषयी किती तिला प्रेम आहे हे लक्षात येतं ना बोलण्यातून. मग ह्या गोष्टी ज्यावेळेस नवीन वारले त्यावेळेस झालं होतं, सांगितलं होतं. पण ज्यावेळेस ती तिच्यात आपण प्रियकरच म्हणूया ना, म्हणजे दुसऱ्या माणसाबरोबर समजा तिचे संपर्क यायला लागले, मग ते आता समजा घरी येणं जाणं वगैरे असल्यानंतर ही काय करायली, कशाची पूजा मांडायली असं दिसल्यानंतर तो माणूस त्या गोष्टीला विरोध करत होता. म्हणजे हे काय खरं असतंय, ते म्हणले ना की नाही आपलं ह्यांचं मी आज ह्यांना लय आवडत होतं म्हणून मी आज हा पदार्थ केलाय. म्हणजे कायचा तो मेला गेला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिला विरोध करायचा त्या गोष्टीला, कारण आता त्याचं मोडता बी येत नव्हतं, कारण तिचा तो प्रियकर होता, नवऱ्यापेक्षा प्रिय, म्हणूनच त्याला प्रियकर म्हणायचं. म्हणजे त्या बाईला हा नवऱ्यापेक्षा जवळचा वाटत होता. म्हणजे नवऱ्यावर त्याचा समजा गेला तरी विश्वास नाही, त्याच्या आत्म्यावर विश्वास नाही, पण ह्याच्यावर विश्वास. म्हणजे ही जी करायली होती हळूहळू, तर त्याच्यामध्ये तो आडकाठी घालायला, आणि ते बी त्याचं ऐकायला, कारण त्याचं ऐकायला तर तो चिडायचा, म्हणजे काय असलं मांडते काय करते, हे काय खरं असतं,
देव नाही इथपर्यंत बी चालले होते. आणि ह्या गोष्टी पण मला सांगितल्या जायच्या कधी मध्ये, केली का पूजा. आता मी बऱ्याच वेळेस पूर्वी कसं होतं की तुम्ही आज सोमवारची पूजा केली, मला फोटो टाका, व्हॉट्सअपला फोटो टाका, असं बोलायचं ना. नाही मग एकदा दोनदा टाळलं, म्हणलं काय फोटो टाका ना, म्हणलं काय कशी केली काय नाही. मग तिनं एका दिवशी सांगितलं मला की ते आमचे ते हे, तिनं असं स्पष्ट केलं, पण लक्षात येतं आमचे हे म्हणजे कोण, हा तुझा बाबा ना, आम्ही तीच म्हणतो ना. ते म्हणले की नाही एक असलं काही खरं नसतं असं तसं. हं ठीक आहे, आता म्हणलं तुमची इच्छा आहे. मग चाललं ते. आता त्यांनी मग हळूहळू लिहिणं बी लिखाण बी बंद केलं, पूजा करणं बी बंद केलं. हळूहळू म्हणजे एकंदरीत आमच्यापासून समजा सांगण्यापासून दूर केलं त्या व्यक्तीनं. मग आता त्या व्यक्तीचा हेतू वेगळा असतो. आणि कधीही चांगलं काम करताना असे व्यत्यय येत असतात, पण आपल्या मनानं ठरवायचं असतं की योग्य काय. आपल्याला ह्या व्यक्तीनं म्हणजे मी काय सांगितले, महाराजांनी काय सांगितलं नेमकं, की आपल्याला शिवपूजा करा. शिवपूजा केल्यानंतर आपल्याला व्यत्यय होणार नाही. आपल्या घरातला जो पतीचा आत्मा आहे तो तृप्त होईल, अगर तो आशीर्वाद देईन आणि आपल्याला हे कार्य, आपले कुठलेही अडचणी असतील त्या दूर होऊ शकतात. याच्यामध्ये काय गैर आहे. पण ह्या मध्ये ही आलेली व्यक्ती, तिनं जी ठेवलेली म्हणायला काय अडचण नाही, अशा व्यक्तीचं ऐकून, कारण तिला आता तोच नवरा तिचा झालता ना. कधी नवऱ्याचं ऐकलं नसन, पण त्या भावाचं ऐकतात बाया. लय विचित्र आहे बाया. त्या नवऱ्याचं कधी बरेच नवरे असताना बी काय करतात, त्या नवऱ्याचं काय ऐकणार ना, पण ती बाहेरला त्यांचा जो असतो त्यांचं लय ऐकतात. तो म्हणेन तीच काळ असतो. त्यांच्या माइंडमध्ये तोच असतो. मग असं ऐकून तिनं ते बंद केलं हळूहळू, आणि मग काय व्हायचं ते होतच राहिलं ना. त्या बाईला नाही अपयश नाही, कुठलं काही नाही. ती बाई सतत तणावामध्ये असते. कधी मध्ये समजा संपर्क लक्षात येतं ना आपल्या. आम्ही बी काही डोकं लावत नाही, कारण आम्हाला काय असतं, एखाद्या व्यक्ती बोलायले तर तिच्या माइंडमध्ये काय चाललंय, तिचं काय आहे, हे सगळं कळतं. कळत नाही असं नाही, आमचा अभ्यासच आहे तेवढा. मग खरंच आता एखादी उपाययोजना विचारलं तर आपण किती सांगायचं, काय नाही सांगायचं हे ठरवतोच ना आम्ही बी. मग आम्ही वर उपचारे सांगत असतो, आम्ही एवढं डीपमध्ये जाऊन सांगत नाही. कारण समोरचा विश्वास नाही, अगर आपण सांगितलेली गोष्ट त्यांनी व्यवस्थित केली नसेल तर आपण बी एवढं जीव तोडून नाही सांगायचं. नुसतं बोलायचं, सांगायचं म्हणून सांगायचं असतं. पण एवढं, कारण त्या समोरच्या व्यक्तीचा विश्वास नसून ती करू बी शकत नाही हे पण कळतं. म्हणून त्यांना काय सांगायचंय, एवढं म्हणजे सांगितलं तर काय एवढं मनावर घ्यायचं ना. ती करीनच, आणि ते आता पहिल्याच आपण एवढं म्हणजे तिच्या जीवनाचा आपण गोष्टी सांगितल्या, तिला असं करीन, तुझ्यात बदल होईल, अशा गोष्टी सांगून तिच्या लक्षात आलं नाही. स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. आज तो बाबा उद्याच्याला तो बाबा बी राहतो का नाही. उद्याच्याला मोठे लेकरं झाले, लेकराने कळल्यानंतर काय होणार आहे ह्याचा विचार नाही. आम्ही तुम्हाला त्या गैरमार्गात जाऊ नये, अगर काही होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, पण लक्षात येत नाही. तर असो, हे दाखवदाराडे असे भरपूर आहे, सगळेच ऐकत नाहीत, पण काही ऐकणारे त्यांचं कल्याण झालेलं आहे. तर तुम्हालाही, तुम्ही तसं काय असेल तर तुम्हाला सांगतो, काय माझ्याशीच कॉन्टॅक्ट करावा असं काही नाही. तुम्ही तुमच्या पतीवर जर प्रेम करत असाल, नकळतपणे तुमच्या समजा झाला असेल, मृत्यू झाला असेल, तुम्ही विधवा झालात आणि तुम्हाला खूप असं अडीअडचणी असतील, तर तुम्ही नियमितपणे त्याच्या तिथीप्रमाणे महिन्याची महिन्याला ताट काढत जा, आणि आमुष्याला ताट काढायचं, त्याच्या नावाने गाईला चारत जा. आणि नियमितपणे तुम्ही काही केलं पदार्थ तुमच्या जे नवऱ्याला आवडत होतं ते एक प्लेटमध्ये काढून गाईला वगैरे चारत जा, पक्ष्यांना चारत जा. कारण तुमचा पती तुमच्या घरामध्ये वावरतो, तुमच्या सभोवताली. तुम्ही कामावर जात असताल, कुठे जात असताल, तरी तुमच्या अदृश्य रूपाने तुमच्या पाठीमागे असतो. जर तुमचं प्रेम असेल तर. जर तुम्ही घरातीपणा काही करत असाल, दुसराच बाबा काहीतरी ठेवला असेल, काही आता आजचा फॅशन झालेली आहे ते पार्टनरशिप करायची तसली, त्याच्यामुळे काहीच कुणावर सांगता येत नाही. पण आमचं कामही चांगलं सांगायचं. तर तुम्ही जर एकनिष्ठ सगळे असाल तर तुमचा पती तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करील, तुमच्या समस्या सोडवत राहील अदृश्य रूपाने, आणि देव हा तुम्हाला सहकार्य करेल. त्यासाठी नियमितपणे शिवपूजा आणि तुमच्या पतीच्या नावाने नैवेद्य ठेवायचा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा भेटेल. नक्की तुम्ही मला सांगा,
कारण त्या ताईचं जसं चांगलं झालं तसं तुमचं पण चांगलं व्हावं एवढाच माझा उद्देश आहे. म्हणून मी ही माहिती दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? चांगली वाटली असेल तर सांगा, आणि तुम्हाला नाही पटले तर ते सोडून द्या विषय. आपल्याला काही नाही, आपलं सांगायचं काम आहे, आम्ही सांगितलं. तर याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा, ऐकत राहा.